सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह वैष्णवधाम गजानन मंदिर गजानन नगर गेवराई प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा की जे तुकोबाराय जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर त्या क्रियेला प्रक्रियेला त्या लीलेला साक्षी असणारे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताला पाहिल्यानंतर ज्या गवळणींची जी काही वेगवेगळी अवस्था झाली, जी काही भावदशा झाली, त्या भावदशेचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतात. विठाल विठाला 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 विठाला. सुंदर अभंग आहे, सगळ्यांच्या परिचयाचा पाठातलाच असा अभंग आहे. पण जर निरीक्षण जर केलं तर तुकोबाराय म्हणतात, कोणी एकी भुलली नारी. नर म्हटलेला नाही, कोणी एकी भुलली नारी. लक्षात घ्या. कारण का स्त्रिया जितक्या परमात्म स्वरूपापर्यंत पोहोचू शकतात, कारण का अंतःकरणात प्रेम असतं, सरहृदय अंतःकरण असतं. लक्षात घ्या. स्त्रियांचं मातृहृदय असतं, म्हणून परमात्म दर्शन त्यांना लवकर होऊ शकतं आणि त्यांना झालेलं आहे. आता काही ना होत नाही याचं कारण लक्ष देत नाहीत, दुसरीकडे लक्ष असतं, भांडणाकडे, द्वेषाकडे, मत्सराकडे. इथल्या नाहीत, तिकडच्या सांगतोय मी. परंतु स्त्रिया जितक्या परमात्म्यापर्यंत, कारण का नारदांना सुद्धा विचारलं तर नारद सुद्धा सांगतात, यथा व्रज गोपिकाना. लक्षात घ्या. कबीर महाराजांना विचारलं तर कबीर महाराज म्हणतात, कबीर कबीर क्या कह रहे हो, जाव जमुना के तीर एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एक एक गोपिकाच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोटी कबीर वाहून जातील, असं या गवळणींचं प्रेम आहे. म्हणून ती जी भावदशा आहे, भुलल्या त्या. कोणी एकी भुलली नारी. काय झालं, व्यवहार काय, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकायचं आहे, दही दूध विकायचं आहे, बाजार हट करायचा आहे. आणि त्या अवस्थेमध्ये दही घ्या दूध घ्या म्हणायच्या ऐवजी गोविंदू घ्या, कोणी दामोदरू घ्या. व्यवहार बदलले. लक्षात घ्या. आणि जेव्हा असा व्यवहार होतो ना, हा कधी होतो, देखिला डोळा बैसला मनी. तो परमात्मा त्यांनी बघितला, जो परमात्मा पाहण्याचा विषय नाही, परंतु तो झाला त्यांना, तो बघितला त्यांनी, पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला तो. आणि म्हणून देखिला डोळा बैसला मनी. आणि झालं काय, तोची वदनी उच्चारी. आणि त्याचा जीवनावर, त्याचा संसारावर इतका परिणाम झाला, आपुलियाचा विसर बोळा गोविंद कळा कौतुके. आणि मग असा हा व्यवहारामध्ये जर त्या ठिकाणी विरोधात, व्यवहाराच्या प्रवाहाच्या विरोधात जेव्हा काही व्यवहार घडतात, तेव्हा नक्कीच जनता हसल्याशिवाय राहत नाही. परंतु गवळणीचं लक्षच नव्हतं जनतेकडे. तुका म्हणे हासे जन नाही कान, तये ठाई देखिला डोळा बैसला मनी. तोची वदनी उच्चारे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असा की खरंच आज आपल्या या गेवराईमध्ये वैष्णवधाम गजानन मंदिर संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ यांच्या पुण्यस्मरणार्थ संस्कृती प्रतिष्ठान आयोजित सत्संग कीर्तन सोहळा वर्ष 15वे. या ठिकाणी आमची प्रमुख मार्गदर्शक मंडळी हरिभक्तप्राण आमचे परममित्र परमस्नेही अक्रूर महाराज साखरे, हरिभक्तप्राण कीर्तन केसरी प्रकाश महाराज साठे आणि पेटीला ज्यांची साथ हरिभक्तप्राण आमचे उत्तम नाना
तसेच अध्यक्ष या कार्यक्रमाचे अरुण नाना म्हस्के आदी ही सगळी मंडळी आणि दुसरं विनीत आमचे बाळासाहेब सानप आहेत, जे या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये जे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं संयोजन करतात, संचालन करतात, ज्यांची उत्तम प्रसिद्धी आहे, ज्यांचे बोलण्यामध्ये शब्द ज्यांची वाट पाहतात, ते आमचे शब्द प्रभू माधवजी चाटे. खरंच आज आमच्या सगळ्या संत मंडळींवर, कलाकारांवर, गुणीजनांवर एक वेगळं प्रेम त्यांचं आहे, म्हणून त्यांच्याकडे जरा टाळ्या वाजवा. अरुण नाना म्हस्के आहेत, दत्ता दाभाडे आहेत, गणेश भांगर आहेत, आधी ही सगळी मंडळी. आणि गेवराईकर भाग्यवान आहात तुम्ही की ही कार्यक्रमाची मेजवानी, करोना सदृश परिस्थिती आहे, ओमिक्रॉन, डेल्टा क्रोन, कोरोना अशाही या परिस्थितीत कुठलीही तमा न बाळगता आज खरंच तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला दाद दिली, म्हणून तुमच्याकरता आम्ही टाळ्या वाजवतो. लक्षात घ्या, राज्य सरकार आहे, केंद्र सरकार यांनी जी काही निर्बंध आहेत ती निर्बंधाचं पालन करीत, असं नाही की त्यांच्या निर्बंधाचं आम्ही खंडन केलं नाही, असं नाही, मला लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सगळ्या निर्बंधाचं पालन करीत आपण या गजानन मंदिरामध्ये खरंच सगळ्यांनीच या कार्यक्रमाला, की या कार्यक्रमामध्ये सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारतीजी महाराज, जे आद्य शंकराचार्य संकेश्वर मठ करवीर पीठाचे, त्यांच्या हस्तेच या ठिकाणी या कार्यक्रमाचं आरंभ झालेला आहे. आणि उत्कृष्ट गुणीजन मंडळी या ठिकाणी, आणि या कार्यक्रमाला ज्यांचे आशीर्वाद आहेत, हरिभक्तपरायण परमपूज्य आमचे बंकटस्वामी आहेत, तसेच हरिभक्तपरायण आमचे निगमानंद महाराज, हरिभक्तपरायण श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, हरिभक्तपरायण माझे गुरुवर्य डॉक्टर महंत न्यायाचार्य शास्त्रीजी महाराज, श्री क्षेत्र भगवानगडकर, हरिभक्तपरायण महंत विठ्ठल महाराज, आदी आदी या सर्व संत महानुभाव, या सर्व साधू संतांचा आशीर्वाद ज्या कार्यक्रमाला आहे तो कार्यक्रम काही साधारण नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून आणि माझ्या या कीर्तनाकरता आमची गुणीजन मंडळी सगळी, हरिभक्तपणा आमचे संगीत विशारद, संगीतामध्ये ज्यांची PhD चालू आहे ते माझे परम मित्र, संगीत रत्न, संगीत अलंकार आमचे तुळशीराम महाराज आतकरे, तसेच हरिभक्तपरायण आता ज्यांनी साथ केले हरिभक्तपरायण संगीत विशारद बळीराम महाराज, आणि यांच्याच बाजूला आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज, हरिभक्तपरायण माझे आत्ता ज्यांचे प्रमाण म्हटलं ते हरिभक्तपरायण उत्कृष्ट कीर्तनकार अविनाश महाराज, हरिभक्तपरायण रामदास महाराज, आत्ताच ज्यांचं तुम्ही संगीत भजन ऐकलं ते आमच्या ज्योती धनाडे, ज्योती ताई धनाडे आणि आदिती संगम, अदिती संगम. खरंच उत्कृष्ट, मी ऐकलं बाहेरून त्यांचं भजन ऐकताना मला बरं वाटलं की काही आपल्याला वेळ झालेला नाही, मला दिलासा मिळाला त्यांच्या भजनामुळं, कारण का मलाच येण्याकरता थोडंसं उशीर झालाय. गुणीजन मंडळी सगळी आणि जे आनंदीमध्ये आम्ही एकत्र जी काही आनंदाची जी काही क्षण अनुभवली ते हरिभक्तपरायण महंत आमचे रघुनाथ महाराज निंबाळकर, जगदंबा देवस्थान आणि मृदंग साथ, ज्यांच्या छातीवर की नाही दिलाची धडकन थांबते, ते आमचे मृदंग विशारद आमचे गणेश महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित. हरिभक्त सगळी महाराज मंडळी, गुणीजन विद्यार्थी मंडळी, वेणेकरी आणि हरिभक्तपरायण गुरुवर्य त्या ठिकाणी हरिभक्तपरायण संत श्री भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ. दुसरा एक सप्ताह आपल्या गेवराईमध्ये होतो, ते हरिभक्तपरायण आमचे शिवाजीराव ढाकणे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मिरकाळ्याचे आमचे कुमारजी आहेत, भगवानगडाचे आमचे टाळकरी रामकिसनजी महाराज आहेत, आदी सगळे महानुभाव, सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही, पण ही सगळी मंडळी जी आमच्यावर खरंच मातृपितृवत या ठिकाणी प्रेम करतात. आणि जे माझ्या बाजूला बसलेले आहेत माझे परम मित्र, परमस्नेही आणि बंकट स्वामींचे अतिशय ज्यांची श्रद्धा आहे, जे उत्तम श्रीमद भागवत कथाकार आहेत, उत्कृष्ट महाराष्ट्रामध्ये नामांकित कीर्तनकार आहेत, ते आमचे नाना महाराज. आता आम्ही क्लासमेट म्हणायला काही हरकत नाही,
आता आमची दोघांची PhD एकाच विद्यापीठात चालू आहे. ते नाना महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. ते म्हणले मला जेवढा वेळ देता येईल तेवढा मी देणार आहे आणि गपचूप निघणार आहे. मी म्हटलं काय हरकत नाही, पण तुम्ही या ठिकाणी बसलात आहे की नाही हेच विशेषता आहे. कारण का कीर्तनकारांना आम्हाला वेळ नसतो, एकमेकाला महाराज लोक आम्ही एकत्र येत नाही, पण आमचं भाग्य आमचं प्रेम आहे एकमेकांचं, म्हणून आम्ही एकमेकाला भेटतो. कारण का माझी जातीचे मज भेटो कोणी, हा आनंद एक वेगळा असतो, लक्षात घ्या. म्हणून बोलणं झालं, भेटणं झालं आणि सगळी सुशिक्षित मंडळी आहेत, सर आहेत, शिक्षक आहेत आणि बऱ्याच संख्येनं या ठिकाणी माता भगिनी उत्स्फूर्तपणानं या कार्यक्रमाला दाद देता. खरंच तुमचं कौतुक आहे. कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, पण कितीही गाडी उशिरा सुटली तरी वेळेवर पोचवण्याचं मी जबाबदारी घेतलेली आहे, घाबरू नका, लक्षात घ्या. एकदम थोडक्यात, शॉर्ट बट स्वीट, जास्त वेळ घेणार नाही. फक्त 3 ते 4 वाजेपर्यंत कीर्तन करू आपण, अजिबात नाही. अर्ध्या तासात, अर्ध्या ते पाऊण तासामध्ये थोडक्यात बदाम, काजू, मेवा देणार आहे तुम्हाला. फक्त तुम्ही माझ्याकडे नीट लक्ष देऊन माझं कीर्तन आहे का विठाला 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 विठाला. गेवराईकर भाग्यवान आहेत. बरीच कार्यक्रम, बरेच सप्ताहाचे आयोजन नियोजन या गेवराईमध्ये होतात, म्हणून तुम्ही चांगले चोखंदळ ऐकणारे आहात. मला अनुभव आहे. कारण का जसं गुरुवर्य माझे डॉक्टर महंत न्यायाचार्य शास्त्री महाराज गडावर जसे बसलेले आहेत, तेव्हापासून मी त्यांच्याजवळ, आज 32 वर्ष झाली मी त्यांच्याजवळ आहे. आणि या संबंधानं, श्री क्षेत्र भगवानगडाच्या या संबंधानं, या परिसराचा मला एक वेगळा अनुभव मला मिळाला. एक सगळ्यांचं, या जनतेचं प्रेम मला या ठिकाणी मिळतंय. मला भाग्यवान समजतो की जिथं जिथं भगवान बाबा गेलेत, जिथं जिथं वामन भाऊ, जिथं जिथं गुरुवर्य भीमसिंह महाराज, जिथं जिथं शास्त्री जातात, तिथं जाण्याचा योग मला येतोय. म्हणून मी खरंच मला भाग्यवान समजतो. माझ्या आईवडिलांची पुण्याई, माझी जन्मांतराची जी काही पुण्याई आहे ती फलदायी या ठिकाणी होते, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सुंदर अभंग आहे. आज काल्याचा दिवस आहे. काला आहे. काला या शब्दाचा अर्थ फार वेगवेगळा आहे. हरिनामाचा खिचडी काला आहे की नाही. हा काला तुम्हाला जितका वाटतोय तेवढा तो सोपा नाही. आपण भाग्यवान आहोत की काल्याचं आपण सेवन करतो. काही माता मावल्या, काही लोक म्हणतील महाराज आम्ही हा काला घरी जाऊन करू, उलट याच्यापेक्षा चांगला आम्ही चवदार करू, रुचकर करू, तेला मिठाची जिरा, राई, जिरं वगैरे कढीपत्ता टाकून असं मस्तपैकी सुशिला करू, बरोबर आहे ना. पण लक्षात घ्या तो प्रसाद होणार नाही. नीट आहे का. घरामध्ये करतो तो रवा, काही लोक त्याला गरा म्हणतात, बरोबर ना. घरामध्ये आपण करतो तो गरा, रवा. हॉटेलमध्ये शिरून खातो तो शिरा, आणि सत्यनारायणच्या पूजेमध्ये खातो तो म्हणा ना गरा. काय आहे तो प्रसाद आहे. बरं लक्षात घ्या. त्याला गरा, रवा, शिरा म्हणता येईल का नाही, लक्षात घ्या. परिवर्तन होतं लगेच, लक्षात घ्या, लगेच फरक पडतो. तसं हा जो काला आहे, हा काला दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या संगतीत हा लाभ होतो, लक्षात घ्या. आदिभौतिक काला वेगळा आहे, आदिदैविक काला वेगळा आहे की नाही. सूक्ष्म काला वेगळा आहे, स्थूल काला वेगळा आहे. स्थूल काला, लाया आणि दही याचं मिश्रण म्हणजे काय आहे, हा काला आहे. द्रव आणि घन. द्रव म्हणजे दही, द्रव पदार्थ काय आहे, दही आहे. आणि घन पदार्थ काय आहे, लाया आहे. लक्षात घ्या. द्रव एकत्रित आलं काला होत नाही. रॉकेलमध्ये, पेट्रोलमध्ये रॉकेल मिळतच नाही म्हणता तो, पण जर त्याच्यात मिसळलं तर काय काला होईल का तो, नाही, भेसळ होईल. लक्षात घ्या. गव्हामध्ये जर खडे टाकले किंवा अन्य इतर धान्य टाकलं तर ती भेसळ होईल, काला होणार नाही. घन आणि द्रव जिथं एकत्रित येतो तो काय, काला आहे. लक्षात घ्या. त्याला काला म्हणतात. नाही
लहानपणी काला, तरुणपणी काला, म्हातारपणी काला. नीट ऐका. लहानपणी बघ आमच्या माता मावल्या, त्याला थोडेसे दात यायला लागले, आईचं दूध जर कमी झालं अंगावरचं, मग ती आई काय करते, मुगाचं वरण किंवा दूध असं त्या भातामध्ये असं बारीक काला करते. बरोबर आहे? खरी आई बरं. ती झगा घालणारी आई मिक्सरमध्ये घालते, ती नाही. त्या नाहीच येते, त्या मी तिकडचं सांगतोय, इकडे नाहीच त्या आया. लक्षात घ्या. खरी आई असं काला करते हो. आणि बारीक असं कधी कधी वाटतं जाऊन बसावं तिथं. असा बारीक काला करते आणि घास थोडासा छोटासा करून खाऊ घालते. लहानपणी काला, तरुणपणी बघा पोरांना आमच्या विचारा, तरुणांना कॉकटेल, त्यांना लक्षात येईल ते. हा, भेळ आवडते त्यांना, खिचडी आवडते, मिसळ पाव आवडतो, काला. आणि म्हातारपणी सुद्धा एका ठिकाणी मी गेलो, 95 वर्षाचं गुबगुबीत म्हातार, भारी लाल गाल थंडीचे. मी म्हटलं बाबा या वयात काय तुमची तब्येत आहे? बाजूला म्हातारी बसली, उगाच आहे का रोज काला करून खाऊ घालते म्हणले मी. बघा, लहानपणी काला, तरुणपणी काला, म्हातारपणी काला. ज्या दिवशी काला बंद त्या दिवशी हाला. विठाला म्हणून काल्याचं अनन्यसाधारण महत्व या वारकरी संप्रदायात विशेष या सप्ताहामध्ये. भगवंतानी एकदाच काला केला, परंतु तोच काला आमच्या ज्ञानोबरांनी माझा ज्ञानराजा गोपाळांशी लाह्या वाटी आहे की नाही, इतकं सुंदर काला ज्ञानोबराय वाळवंटामध्ये करत होते. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, वर्णाभिमान विसरली याती. जात पात धर्म अधर्म सगळं बाजूला ठेवून त्या ठिकाणी जिथं एकत्रित येऊन जो काला केला, तोच काला भाऊबाबांच्या या साधू संतांच्या, नगरनारायण महाराजांच्या या पवित्र या पावन अशा या साधू संतांच्या संघामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये हा काला मिळतो महाराज. म्हणून भाग्यवान आहोत आपण, लक्षात घ्या. आणि म्हणून विशेष करून आज गेवराईकरांना काल्याचा प्रसाद या ठिकाणी आमच्या संयोजकांनी, आयोजकांनी उपलब्ध केलेला आहे. आत्ता ज्यांच्या मी घरी जाऊन आलो, कैलासवासी अर्जुनजी ढाकणे खरंच अतिशय उत्कृष्ट अभ्यासक होते. मला जातानाच थोडंसं वाईट वाटलं, कारण का मी ते असताना मला सदैव बोलत होते, माझ्यावर त्यांनी भरपूर प्रेम केलं, लक्षात घ्या. आणि आत्ताच त्यांच्या मुलाच्या डोळ्यात मी पाणी बघितलं. ते म्हणले ते येत होते म्हणून तुम्ही येत होता, मी आहे आता, तुम्ही पण येत जा म्हणले. लक्षात घ्या, आम्ही कधीच विसरणार नाही त्या लोकांना, लक्षात घ्या. भरपूर त्यांनी आमच्यावर प्रेम केलेलं आहे. अशी ही अभ्यासक मंडळी. आणि आम्हाला आनंद वाटतो, कधी काही लेख लिहिलं, काही लिखाण केलं तर ते मला फोन करत होते, मला विचारत होते. मी म्हटलं ना, गेवराईकरांनी माझ्यावर फार प्रेम केलेलं आहे, मी या गेवराईकरांचा ऋणी आहे. विठाला म्हणून आज या ठिकाणी हा काला जो आहे, या काल्याचं मी तुम्हाला सांगितलं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि तोच काला आज आपण या ठिकाणी करतोय. परंतु थोडक्यात चरित्रामध्येच मी या काल्याच्या या अभंगाची गुंफण करतोय. नंद आनंद कंद भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये आले आणि हे कळलं गवळणींना, एक धावे एके पुढे, नाही गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा का, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. इतकं सुंदर गाणं, इतकं सुंदर त्या ठिकाणी नृत्य करू लागले का, जो परमात्मा या डोळ्याचा विषय नाही. पण त्या गवळणी परमात्म्याला पाहण्याकरता काय तुमच्या आमच्यासारख्या होत्या का? नाही महाराज. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. ज्यांनी परमात्म्याला अनुभवलं होतं पण व्यक्त करता आलं नाही. ज्या श्रुती आहेत, तदेच तन्ने दूरे तदवंतिके तदंतरस सर्वस्य तुझ सर्वस्यास्य बाह्यरा, नुसत्या बोलत होत्या त्या श्रुती. काय तदेजती एज कंपने, तो चालतोय चालतही नाही, आहे की नाही. तन्ने
तर दूर आहे, तो दूर आहे, तो जवळ आहे, तो आत आहे, तो बाहेर. अरे पण नेमका कसा आहे श्रुतीला सुद्धा सांगता आलं नाही महाराज. लक्षात घ्या, नुसतं वर्णन करत राहिली. सहस्रजैर्गः पुरुगः सहस्राग्र सहस्रपात सभूमिघ्न सर्वतः पृथ्वात्यतिशदशाङ्गुलम् पुरुष एवेत सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् उदामृतत्वशेषानु जदन्येनातिरोहति एतावानस्य महिमा तो जायांश्च पूरुगः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे. वेद म्हणतोय बरं मी, आता तुम्हाला काय वेगळंच वाटेल. श्रुती त्या वर्णन करते त्या परमात्म्याचं, पण तिला सांगता आला नाही. कारण का तो सांगण्याचा विषय ना. यद्वाचाभ्युदतम येन वागभ्युद्यते तदैव ब्रह्मत्वं विद्यनेदम यदिदमुपासते. वाणीचा तो विषय नाहीये, लक्षात घ्या. परंतु तोच परमात्मा या श्रुतीने बघितला. हो, बघितला तो परमात्मा. दिसलाय का तुम्हाला? मी कीर्तन करतोय, मलाही अजून दिसलेला नाही. कारण का तो इंद्रियाचा विषय नाही आहे. बघा ना, जो जो इंद्रिय तत्त विषयाचा ग्राहक आहे. मला सांगा, डोळ्यांनी रूप पाहता येतं, बरोबर आहे ना? रूपाचा सुजान डोळा. मला सांगा, गुलाबजामुन डोळ्यानं खाता येतील का? घ्या, गुलाबजामुन खाता येतील? नाही, तो त्याचा विषय नाही. कानानी नाही, लक्षात घ्या. कळतही नाही. हाताला कळतात का गुलाबजामुन? नाही. मग तो विषय कुणाचा आहे? मग तो जो परमात्मा आहे विषयातीत आहे, इंद्रियातीत आहे तो परमात्मा. लक्षात घ्या. बरीचशी लोक म्हणतात महाराज परमात्मा दिसत नाही. बऱ्याचशा या विश्वातल्या गोष्टी दिसत नाहीत. सुगंध, वायू, बरोबर आहे, हे दिसत नाही. धर्म अधर्म, पाप पुण्य दिसतंय का हे? पण आपण तरी मानतो. काही काही हरामखोर मानतच नाहीत महाराज. हा, ते म्हणतात देवबीव आम्ही काही मानत नाहीत. लक्षात घ्या, नास्तिक लोक आहे. देव तुम्ही मानत नसाल, लक्षात घ्या. दिसत नाही म्हणून तो मानायचा नाही याला अर्थ नाही. लक्षात घ्या. हा, बरीचशी लोक म्हणतात तो दिसत नाही. बऱ्याचशा गोष्टी दिसत नाही ना. मी म्हणतो मग त्याला जास्त नास्तिक असेल ना, मग आम्ही प्रयोग करून दाखवतो. प्रयोग करून कसं? करंट दिसत नाही. हा, आता या वायरीमध्ये एखादी करंटची वायर घ्या. एखादा नास्तिक माणूस लयच जास्त बडबडत असेल, ए म्हणजे करंट दिसतो का तुला? नाही दिसत, द्या हातात. आहे की नाही? तसं परमात्मा सुद्धा पाहण्याचा तो विषय नाही. तो दिसत नाही म्हणून त्याला नाकारता येत नाही. मग तो सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला, दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आदम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल जळीच तळी भरला. तो परमात्मा सर्वत्र कणाकणामध्ये, नाही नाही तुमच्या रूपानं, या विश्वाच्या रूपानं तो लटलाय. देव नटला नाना परी, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र
अवतारे, अनंत रूपानं तो नटलाय. मग काही म्हणतील महाराज सगळीकडे आहे, मग मंदिरात जाण्याची काय गरज आहे? काही काही लोक लांबून नमस्कार करतात. त्या नमस्काराचे पण वेगवेगळे प्रकार आहे. काही असं डोक्याला, काही असे डोळ्याला, काही असे तोंडाला, काही छातीला, काही असं, काही दंडवत आहे की नाही. हां, काही काही तर हॉर्न वाजवतात. मी बघितलं त्या मंदिराच्या समोरून तो हॉर्न वाजवायचा. म्हटलं अरे बाबा समोर तर कोणी दिसत नाही आणि मंदिराच्या जवळ आल्यावर तो हॉर्न वाजवतो बरोबर समोर. ते म्हणले काय? म्हणले उशीर झालेला असतो ऑफिसला जायला. इकडं मुलगा समोर, इकडं त्याची बॅग, इकडं माझा डबा, माझी बॅग, त्याच्यामुळं थांबण्याचं तेवढं वेळ नसते. मग हॉर्न वाजवला की देवाला कळतं. काय चॅप्टर लोक महाराज. एक जण तसा लांबून असा गोल हात फिरवत होता. मी म्हटलं अरे बाबा काय करतो, कुणाला इशारा करतो? म्हणले इशारा नाही, म्हणले महाराज मंदिराला प्रदक्षिणा करतोय. चॅप्टर लोक झालीत, लय चॅप्टर. त्यात कोरोनानं त्यांना फार मोठी संधी दिली. कुठं जायला नको आहे की नाही, सगळं टीव्हीवर मोबाईलमध्ये आणून ठेवलंय. आता परमार्थ मोबाईलमध्ये. अरे ठीक आहे, पण तुला लाईव्ह तू कीर्तन ऐकल्याशिवाय तुला समाधान मिळणार नाही. तुम्ही टीव्हीवर म्हणले देव सर्वत्र आहे. आणि काय काय तर इतके महाभाग आहे नाना महाराज आम्हाला भेटतात. ते म्हणजे महाराज लय मंदिरं झाली, आमच्याच येऊन जाऊन मंदिरावर धडकतात. आम्हाला महाराज पण लय झाले, मंदिरं लय झाली, संस्थान लय झाली. म्हणलं मूर्खा, हरामखोरा, रस्त्यावर जा, किती ढाबे झालेत मोज ना. किती बिअर बार झालेत, किती डान्स बार झालेत, किती पब आहेत, किती मल्टिप्लेक्स आहेत, किती थिएटर आहेत. का डोळे फुटले तुझे? लक्षात घ्या. असं फुटक्या बांबूने हाणावं असं वाटतं महाराज, लक्षात घ्या. पण काय करता, आज तुमच्या या तरुण पिढीला बर्बाद करण्याकरता अनेक कंपन्या मार्केटमध्ये उतरल्यात. हॉलिवूड आहे, बॉलिवूड आहे. आत्ताच पुष्पानं किती कमाई केली. त्यानं तिकडं लक्ष जाणार नाही, पण आम्ही सप्ताह जरा मोठा केला की तुमच्या पोटात गोळा येतो. बरोबर आहे ना. एवढा खर्च कशाला, कोरोना चाललाय. अरे तिकडं बघा ना, अब्जावधीची उलाढाल चालले. अंडरवर्ल्ड डॉन, नेते, व्यापारी लोक आज हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड आहे. ही लोक आज किती बरं काय चांगलं सिद्ध होते का त्यांनी? बोला ना. तुमची पोरं पोरी आज बर्बाद होत चाललेत. आज ही सोशल मीडिया तुमच्या जीवावर खेळते. आज आम्हाला जास्त मोकळेपणानं बोलता येत नाहीये, पण सगळं तुम्हाला कळतंय. आम्ही न बोलता आमचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, लक्षात घ्या. आहे की नाही. आमच्यावर पण 1-2 केसेस झालेल्या आहेत, म्हणून आम्ही सुद्धा गप्प बसलोय, लक्षात घ्या. हे सांगायचं याचं कारण आहे, हे धर्ममंडप आहे, हे ज्ञान मंडप आहे. आज आमची कीर्तनकार मंडळी महाराज रस्त्यावर गेली. तुम्ही ज्यांना नावं ठेवताय, दूषण ठेवता महाराज, लक्षात घ्या. तोंड दिलं म्हणून तुम्ही बोलताय. आज गावागावामध्ये जाऊन जे तुम्ही अर्थ दिलाय त्या अर्थावर त्या ठिकाणी आज सदाचाराचं आचार विचार धर्म संस्कृती परंपरा हे आम्ही पोचवतोय. आज पोलिसांचं काम करतोय, आज सोशल जे वर्कर आहेत त्यांचं आम्ही काम करतोय. आज जिथं गाड्या पोचत नाहीत तिथपर्यंत आमची कीर्तनकार मंडळी पोचते. तिथपर्यंत आम्ही पोचतो आणि आज फार मोठं आम्ही काम करतोय, लक्षात घ्या. पण तुमचं लक्ष आमच्याकडे जसं पाहिजे तसं आहे का? उगं म्हणतात पाकिट लय घेतात महाराज. अरे तुम्ही दिलेला जो पैसा आहे आम्ही चांगल्या ठिकाणीच व्यतीत करतो ना, लक्षात घ्या. खर्च वाईट ठिकाणी आम्ही करत नाही, लक्षात घ्या. म्हणून थोडंसं लक्ष जर आमच्याकडे दिलं तर आम्ही चांगले मेसेज या युवकांपर्यंत युवतींपर्यंत पोहोचू. कॅन्सर मग कोरोना वाढेल बरं. ओमिक्रॉन, डेल्टा क्रॉन आलाय, नवीन वेगवेगळं व्हेरियंट येत आहे. मग त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या बरं मी काय सांगतोय. कारण का पाप जर वाढले, अनाचार अत्याचार वाढले तर या ठिकाणी अशी रोगं येऊ शकतात, लक्षात घ्या. म्हणून रामराज्य जर आणायचं असेल, तुम्हाला जर परमार्थ त्या ठिकाणी करायचा असेल तर त्यांना विरोध करावा लागेल, लक्षात घ्या. समर्थपणानं विरोध करायला पाहिजे. आणि साधू संतांनी धर्माचे पाळण करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. असो या ठिकाणी गवळणीने सुद्धा त्या ठिकाणी परमात्म्याला पाहिलं हो.
पाहिला पाहिला नंदाचा नंदना, है की नाही? आता काही सुना होत्या, काही लेकी होत्या, त्या पाहण्याकरता पळाल्या. सुनबाई सासूजी होती, त्या काही गेल्या, पण काही घरात बसल्या होत्या. सुनबाईला जाता येत नव्हतं. पूर्वीचा काळ होता तो, है की नाही? सासूबाईला विचारल्याशिवाय काही केलं जात. अहो सासूबाई अशी बसायची, टाक तेल, टाक, आता मोहरी टाक, किती टाकली, एवढीच टाक. कोण सांगायचं? सासू सांगायची. बरं, कालवण भाजी चांगली झाली आणि जर चुकली, येतच नाही काय, तिला शिकवलंच नाही काय माहेरी, सोगं निघायचं महाराज त्यावेळेला. इथलं नाही सांगत, तेव्हाच सांगतोय मी काळ. हा, आता सासूंमध्ये पण दम राहिला नाही, सुनांमध्ये काही दम राहिलेला नाही. लक्षात घ्या. पूर्वी सासूबाई बरं विचारल्याशिवाय जाता येईना, कृष्णाला पाहायचं आहे. मग तिनं काय केलं? भरीला ओलंडून रिता करी घट, आहे की नाही? आणि पाहायचं होतं महाराज, देवाला पाहायचं होतं. तो परमात्मा आलाय गोकुळामध्ये, मला पाहायचं आहे. मग काय केलं? भरलेला घडा रिता केला आणि सासूला सांगितलं, सासूबाई पाणीच नाही. मग मला काय विचारते, जा ना. आणि मग काय, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, आहे की नाही? नाही म्हणत मी, वेळ कमी आहे. आणि मग ती गवळण घागर घेऊन निघाली आणि कृष्णाला बघितलं महाराज. काही गवळणी त्यांनी बघितलं. अहो पाहिली या वेदलावी बैसे जीवी धरोनी. अहो साधारण बघा, तुम्ही एखादी हिरोईन बघितलं, एखादा हिरो भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणी हरी. दही घ्या, दूध घ्या म्हणायच्या ऐवजी गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या. तव तव हासती मथुरे जागे. सुशिक्षित गवळणी मथुरेतल्या आणि या खेडेगावातल्या. आता खेडेगावातल्या मला सांगा, गेवराईच्या मुंबईला गेल्यावर जरा गडबड होते का नाही? ट्रेन मध्ये चढता येणार नाही, मॅचिंगचं ज्ञान आहे का? सँडल त्याच कलरची लागते, साडी वेगवेगळं लागतं, लक्षात घ्या. आणि त्याचं गणितच वेगळं आहे. ते शहरातल्या लोकांना कळतं, ते खेडेगावातल्या लोकांना एवढं समजत नाही. मग तिचं ते लक्षात येतं. तुमची चप्पल बघितली, तुमचं चालणं, ट्रेन मध्ये चढता आलं नाही का, त्या समजतात गेवराई, बरोबर ना? मग काय होतं, सगळा व्यवहार गडबडतो. मग तो देवाला बघितलंय हो,
परमात्म्याला, कृष्णाला बघितले महाराज, इतक्या आनंदित होत्या. त्यांना सगळीकडं जिथं देखू तिथं श्याममयी. कारण का देखिला डोळा बैसला मनी. तो बघितला आणि तो मनामध्ये बसला महाराज. आणि एकदा का मनामध्ये बसला ना का त्याला काढता येत नाही. एखादी गोष्ट बघा ना, एखादा मोबाईल बघितला आणि तो आवडला, घ्यायचंच. एखादी गाडी आवडली, असेल पैसा तर तो काय बसतो मनामध्ये घर करते. एखादा बंगला बघितला, एखादी वस्तू बघितली तर ती आवडली का ती काय करते मनामध्ये घर करते, हृदयात घर करते ती. आणि मग सारखं त्याचं चिंतन चालू राहतं. बरोबर आहे ना? सारखं त्याचं काय होतं चिंतन. मग इतर विषयांना, इतर सांसारिक पदार्थांना मनामध्ये बसवण्यापेक्षा परमात्म्याला बसवा. हो, परमात्म्याला बसवा. गवळणी परमात्ममय झाल्या होत्या. त्यांना सगळीकडे तो परमात्मा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेधली परमानंद बो नंदा बो नंदा. पावा गोंगडी गे बोली आई. ऐके ना, परमात्मा विसरल्या, कामधंदा विसर. आमच्या माता मुलं विसरल्यात का? विसरल्या? बसल्यात पण विचार करतात कुलूप लावला पण हिसका द्यायचाच राहिला. जोपर्यंत तुम्ही संसार विसरत नाही तोपर्यंत देव आवडणार. जोपर्यंत विषयाची सुंदरता तुमच्या डोळ्यामध्ये आहे तोपर्यंत परमात्मा तुम्हाला सुंदर दिसणार नाही, अभंग कळणारच नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, रूप पाहता लोचनी. आपण रुपये पाहता लोचनी. सुख झाले हो तो हा $, भरवा तो हा दिनार भरवा. बरोबर ना? जोपर्यंत विषयाची सुंदरता तुमच्या डोळ्यामध्ये आहे, जवळ तुझे रूप नो हे दिठे तव हे संसार चित्र गोमटे. अर्जुन म्हणतो देवा तुझे हे रूप जोपर्यंत डोळ्यात येऊन बसत नाही ना तोपर्यंत हा संसार आवडेल. लक्षात घ्या. पण एकदा का तुझं रूप येऊन डोळ्यात बसलं, गवळणींच्या बैसला देखिला डोळा बैसला मनी, मनामध्ये बसला होता. काय झालं? एक गवळण, ऐका नीट ऐका, माझ्या गुरुजींचं सुंदर उदाहरण आहे. श्रीमद भागवत सार स्तोत्रम. माझे गुरुवर्य महामंडलेश्वर जे शास्त्रीजींचे गुरुजी आहेत, शास्त्रीजींनीच मला ज्यांच्याकडं, मी त्यांच्याकडे 10 वर्ष मी अध्ययन केलं वेदांत विषयानं. त्यांचं स्वतंत्र पुस्तक आहे श्रीमद भागवत. त्यांचे 200 ग्रंथ आहेत स्वतःचे. राष्ट्रपतीकडून 4 सुवर्णपदक आहेत. त्यांचं स्वतंत्र एक पुस्तक आहे मला श्रीमद भागवत सार. त्याच्यातली एक सुंदर कथा त्यांनी जी अनुभवली. आणि माझ्या PhDचा विषय आहे वारकरी संतांच्या अभंग वाङ्मयातील श्रीकृष्ण दर्शन, एक अभ्यास म्हणून. संतांनी जो भगवंताला बघितलं, अनुभवलं, त्यांनी कसं श्रीमद भागवतामध्ये वेगळं वर्णन आहे, अन्य इतर ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये वेगवेगळं कृष्णाविषयी देवाविषयी वर्णन आहे, पण संतांनी सुद्धा परमात्म्याचं वेगळं वर्णन केलेलं आहे. नाही, श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये भगवंताचं काय आहे? निजधाम गमन आहे. पण आमच्या वारकरी संप्रदायाला ते मान्य नाही. तो परमात्मा वर गेलाच नाही. तो परमात्मा गोकुळी पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला. तो कृष्ण परमात्मा कुठे आहे? तोच पांडुरंग परमात्मा आहे. कृष्णच पांडुरंग रूपानं तुमच्या आमच्या भेटीसाठी आतुर आहे. लक्षात घ्या, है की नाही? म्हणून वारकरी संप्रदाय एक वेगळं संप्रदाय. लक्षात घ्या, एक वेगळ्या विचाराचा, एक वेगळ्या दृष्टीचा हा संप्रदाय. म्हणून ती जी गवळण आहे, भाजी विकणारी होती, तिच्याकडे दही दूध नव्हतं, पण या सगळ्या गवळणी यशोदेच्या घरी जायच्या आणि तक्रारी करायच्या. अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी, खाऊनी दही दूध तुप्प लोणी, फोडिली अवघी बिरजणी. हागे बाई आम्हासी आवरेना, यशोदे बाळ तुझा ताना, कोटवरी सोसू धिंगाणा. यशोदे काय ग, काल आला सगळा सडाक केला, पण हिलाही वाटायचं की माझ्या घरी दही दूध नाही, माझ्या घरी चोरी झाली पाहिजे. बघा, काहींच्या घरी चोरी होत होती, पण तिला असं, कारण का ही भाजी विकणारी होती, हिच्याकडे का गाई दूध दुभतं काही नव्हतं. लक्षात घ्या. मग तिनं काय केलं, एक दिवस उसनं पासनं असं आणलं आणि जसं ते शिंक टांगलं होतं तसे शिंके टांगून ठेवले होते. माझ्या घरी परमात्मा येईल, नक्की ती चोरी मी लाईव्ह डोळ्यांनी बघेन.
कारण का ह्या गवळणी जातात. मला सुद्धा तक्रार करायची, त्या निमित्तानं मला सुद्धा भगवंताचं काय होईल, दर्शन होईल असं कुणाला वाटत होतं, त्या गवळणीला वाटत होतं. आणि सगळ्या बरं देवाला त्रास होऊ नये म्हणून अशा जवळजवळ बांधून ठेवल्या त्या मटकी. कारण का त्यावेळेला फ्रीज नव्हता. त्यावेळेला फ्रीज नव्हता. आता फ्रीज आहे पण लोणीच नाही. बरोबर ना? आता आम्ही जर घरामध्ये तूप म्हटलं का ह्या म्हणतात चुप. नाही, तुम्हाला माता म्हणून माझी विनंती आहे, कष्ट करा. गायी पाहिजे. माझ्याकडे 20 ते 22 गायी आहेत बरं, लक्षात घ्या. नुसतं बोलतो असं नाही. माझ्या गायींची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत. त्रिपुर सुंदरी, एकीचं नाव ऐश्वर्या आहे, एकीचं नाव कपिला आहे की ना, नंदिनी एकीचं नाव आहे. गायी जर माझ्या रस्त्याने चालल्या ना तर लोक सेल्फी काढतात, लक्षात घ्या. आणि गायीला प्रत्येकीला फॅन आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, म्हणजे तुम्हाला महाराज नुसते बोलतात, या बघायला. आणि दही, दूध, तूप, लोणी मी खातो, आहे की नाही. तुम्ही या कोरोनामध्ये तूप चुप नाही, लक्षात घ्या. हे कोरोना हे व्हेरियंट असे येणार आहेत, लक्षात घ्या. मजाक करत नाही मी. माता माऊल्यांना माझी विनंती आहे, चांगले पदार्थ, चांगला सकस आहार तुम्हाला करता आला पाहिजे. या थंडीच्या दिवसात डिंक लाडू, चांगली कडधान्य, बदाम, काजू, हे ड्रायफ्रुट्स, त्याचे पण सुद्धा पदार्थ तुम्हाला बनवता आले. आणि यूट्यूबवर सगळं आहे. बाकीचं फालतू बघण्याकरता ते बघून करा ना आता. पण नुसतं खळगुट भाकरी घ्या, खा आणि मरा, तसं करू नका. खा चांगलं, आहार चांगला घ्या, भुसकट खाऊ नका. आता बघितलं खेडेगावामध्ये ते 5 रुपये देते ती आई, आणि ते पोंगे घेऊन अख्ख्या गावाला दाखवून खातं ते पोंगे. आणि ते चाऊमिन. मला सांगा, ती पोरं सुदृढ होतील का? बघा ना, पोरं चाय पाव खाऊन 8 पाव झाले तर 8 पाव. जर असा वारा जोरात जर आला, त्याला कोरोना काय, कोरोनाचा असा झटका जरी लागला तरी जाईल. मला नीट आहे का? सुदृढ व्हा, कष्ट करा, परिश्रम करा. बघा आमच्या निंबाळकर महाराजांकडे. गवळणी म्हणजे त्या गवळणीच होत्या. निंबाळकर महाराजांकडे बघा आमच्या. ओ महाराज, शरीर पहिल्यापासून असंच आहे महाराज. आम्ही वडापाव, त्यांनी आणला ना वडापाव, तर ते असे धरून बसायचे. आम्ही 4-5 जण झटायचो त्यांना. विद्यार्थी अवस्थेत लहान होतो तेव्हा मी, लक्षात घ्या. आणि ताकद अशी मजबूत का? खाणं चांगलं आहे, खाणं चांगलं असू द्या. कारण का हे जी डेल्टा, नाही, केसापासून नखापर्यंत रोगच रोग आहे. शरीर रोगाचे भांडार. ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, डोळ्याचा आजार, कानाचा, घशाचा, बघा तुम्ही, लंग प्रॉब्लेम आहे, हार्ट प्रॉब्लेम, बघ कुठे रोग नाही मला सांगा. बोन कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर आहे. आजार असे आवासून आहे. तुम्ही कमजोर पडलात की आजारांनी तोंड काढलं, लक्षात घ्या. आणि दुसरं आहे, कोरोनाला घाबरू नका. कोरोनाला घाबरायची काय गरज? अंधारात भूत जर बघितलं तर दिसतो. बरं कळतंय माझं बोलणं? काय दिसतंय हो? अंधारात तुम्ही भूत तयार कराल, तसं कोरोना सुद्धा काही लोकांनी मनात तयार केला. काही कोरोना न होता गेले, काही घाबरून गेले, आणि काही उपचारामध्ये गेले. कारण का डॉक्टर लोकांनी सांगितलं हा पहिलाच आमच्या पोर्शन मध्ये हा काही आजार नाही, म्हणून उपचार करताना सुद्धा ते सुद्धा गडबडले ना. मग आता अजिबात घाबरायची गरज नाही. मी तुम्हाला चॅलेंज करतो, लक्षात घ्या. मी तुम्हाला चॅलेंज करतो, फक्त आहार चांगला घ्या, पोषक आहार घ्या. तुम्ही म्हणा महाराज लय बदाम बेदाम तुम्ही बोलताय, मग डॉक्टर 7-8 लाख बिल करील, मग ते परवडेल का? बोला. मग चांगला आहार घ्या. आता आम्ही मारवाड्यांच्या घरी जातो, ब्राह्मणांच्या घरी, मोठ्या मोठ्या लोकांच्या, पंजाबी लोक, आम्ही संपूर्ण मी भारतवर्ष फिरलेलो आहे. पंजाबी लोकांकडे गेलो ना, सरसो का साग, मक्के की रोटी, लोणी, असं एवढा मोठा ग्लास लस्सीचाच असतो महाराज. आणि त्यांच्या स्त्रिया पण काय जाड जूड असतात. एका फटक्यातच माणूस जाईल महाराज, लक्षात घ्या. या आमच्या माता माऊल्या मिश्री
चाय पाव खातात. नाही, लक्षात घ्या, सुदृढ व्हा, बलवान व्हा. भगवंतानी तेच केलं. का चोरी केली भगवंतानी? माझ्या बालगोपाळांना काही मिळत, देवा सगळं डेअरीला जातंय, डेअरीला काही भेटत. शेतकऱ्यांचा चांगला माल एक्सपोर्ट होतोय, देश विदेशातली लोक चांगले द्राक्ष चांगले फळ तिकडं जात आहेत, आणि आम्हाला कांदा चांगला एक्सपोर्ट होतोय आणि आम्हाला चिंगळ्या. बघा ना, चांगला माल आम्ही तिकडं पाठवतोय पैशासाठी. नको, चांगलं खा. आणि आमच्या शास्त्रीजींचं सांगणं असतं, चांगलं राहा, चांगलं खा, कपडे सुद्धा चांगले घाला. काही जळतात, जलने वाले जला करे, किस्मत हमारी साथ है. आणि दुसरा आहे, काही जण म्हणले महाराज लयच भारी तुम्ही कपडे तुमचं ते. अरे म्हणलं मूर्खा, नालायक लोक स्वस्त आहेत, बेवडे स्वस्त आहेत, ज्यांना आचार नाही, ज्यांना नीट विचार नाही, ती लोक जर चांगली राहत आहेत. आम्ही तर भगवान बाबांची लेकरं आहोत, ज्ञानोबा तुकोबारायांची लेकरं आहोत महाराज. आणि आज शास्त्रींसारखं व्यक्तिमत्व आमच्या मागं आहे महाराज. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. कोणीच नांदी नाही लागत. मी आज शिरूरला 12-13 वर्ष आहेत, मला अजून एका शब्दाने सुद्धा कोणी दुखवलं, हा माझा नाही पुरुषार्थ, गुरु मोठा आहे. हा, आधार मोठा पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आधार जर मोठा असेल ना, बघा तुम्ही, तुकोबाराय एकटे पडले म्हणून गाथा बुडवला, बरोबर आहे ना? तुकोबाराय एकटे होते म्हणून गाथा बुडवला. ज्ञानोबारांच्या काळात हिंमत झाली का कुणाची? बोला ना. नाथ महाराजांच्या काळात झाली का कुणी हिंमत? भागवत बुडवला कोणी काय? का? जनार्दन स्वामी मागे होते. लक्षात घ्या, मोठा माणूस तुमच्या मागे असावा लागतो. लक्षात घ्या, साधू संतांचा आशीर्वाद तुमच्या मागे पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगायचं याचं कारण आहे की आहार चांगला घ्या. आहार शुद्धी, सत्वशुद्धी. आहार तुमचा चांगला पाहिजे आणि त्याच्यावर विचार करा. माता माऊल्यांनी नक्कीच त्याचा विचार, मी मारवाड्यांकडे जातो, बरोबर ते काय काय पदार्थ कसे कसे असतात, किती प्रमाणात असतात, त्यांना ते माहिती असतात. लक्षात घ्या. म्हणून त्यांनी खाल्लं म्हणून आपण खायचं नाही का? सुदृढ व्हा. कोरोनाला अजिबात घाबरू नका. लक्षात घ्या, डर गया मर गया. पोहताना सुद्धा विहिरीत, तुम्ही तलावात, नदीत पोहताना घाबरलात ना, बॅलन्स जातो, बरोबर आहे ना? पोहताना एखादा घाबरला ना तर बुडू शकतो, पण जरा धैर्य ठेवलं तर बुडणार नाही. गाडी चालवताना सुद्धा रस्ता खराब असेल, चिखल असेल, खड्डे असतील, पडतो का काय? पडतो का? पडणार. बुडतो का काय? बुडणार. भिंतीवरनं चालताना पडतो का काय? पडणार. बर, कोरोनामध्ये मरतो का काय? कशाला आणायचं मला? लक्षात घ्या, डर गया सो मर गया. घाबरायचं नाही. लक्षात घ्या. आणि व्यायाम करा. 1 तास रोज कुठलाही तुम्ही व्यायाम केला पाहिजे. लक्षात घ्या. माता माऊल्या म्हणतात, आम्हाला नाही सांगितलं, तुम्हालाच सांगतोय आम्ही. 1 तास तरी व्यायाम झाला पाहिजे. राहू द्या, कीर्तन थोडंसं बाजूला राहिलं तरी चालेल. कारण का? शरीरम आद्यम खलु धर्म साधन. शरीर हे खरं धर्म साधन आहे. हे चांगलं असेल तर तुम्ही कीर्तन ऐकू शकाल. लक्षात घ्या, हे चांगलं असेल तर संसार परमार्थ करू शकाल, वारी करू शकाल. हे जर खराब असेल तर कीर्तन काहीच तुम्ही करू शकणार नाही. म्हणून शरीर चांगलं ठेवा. हे मिळालंय, पुन्हा मिळणार नाही. पुन्हा हे मानव देह नाही. लक्षात घ्या. म्हणून याला फार मोठं प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा. जो स्वतःवर प्रेम करत नाही तो दुसऱ्यावर काय प्रेम करणार? लक्षात घ्या. स्वतःवर प्रेम करायला शिका. चांगलं मस्तपैकी चांगले कपडे घाला. मला अप टू डेट राहणारी माणसं आणि काही बघितली, माझी 200 एकर जमीन आहे, फाटकं धोतर असतं, मला लय राग येतो महाराज. गाडी बंगला मला दिसला, शेतकरी अप टू डेट दिसला, असं करकरीत धोतर, अशी टोपी बिपी, मला इतका आनंद होतो, माझी छाती अशी मोठी होते महाराज. लक्षात घ्या, चांगले राहा. चांगले, पुन्हा बॉडी मिळणार नाही. काही काही लोक नुसते पैसे पाहिजे. अरे कशाला? चांगलं घ्या, आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या, चांगले विचार ठेवा, चांगलं जगा. हा, काही मला अप टू डेट आवडतात, मला आवडतात. आणि उलट एखादा जळणारा असेल ना, तुम्ही लय जाळतो त्यांना. वारकरी संप्रदायात जास्त गाड्या बदलणारा मीच महाराज आहे. तर माझ्या गाड्यावर, अरे म्हटलं तुझ्याकडे हप्ता मागायला आलो का तू? हा, लक्षात घ्या. आणि ती जळणारी माणसं असतील ना, मी हळूच गाडी नेतो त्यांच्याजवळ. लक्षात घ्या. हेच याचं सांगायचं कारण, आम्ही आमच्या गाड्या आहेत, आम्ही धर्म
प्रचार करण्याकरता त्या गाड्या आहेत, कुणाला फिरवण्याकरता गाड्या आहेत का त्या? धर्मप्रचार करतो महाराज, लक्षात घ्या. आणि दुसरं सांगतो, तुमच्यापेक्षा जबाबदारी आम्हाला कळते, त्याचं भान आहे आम्हाला. तुम्ही दिलेला जो पैसा आहे, आज तुमच्या कष्टाचा आहे, घामाचा, रक्ताचा आहे, तो कसा खर्च करायचा आहे याचं ज्ञान आम्हाला नक्कीच आहे, लक्षात घ्या. तो कुठेही आम्ही वाया ठिकाणी घालवणार नाही. जर घालवला तर त्याचा परिणाम आम्हालाही भोगावा. काय देवाचे जावई नाही आम्ही, लक्षात घ्या. त्याचाही परिणाम आम्हाला, त्याचं भान आहे आम्हाला, बरं लक्षात घ्या. म्हणून हे सांगायचं कारण आहे, चांगले विचार ठेवा, चांगलं जगा. व्यायाम रोज 1 तास झाला पाहिजे, झाला पाहिजे, 1 तास व्यायाम केलाच पाहिजे, लक्षात घ्या. मग भगवंतानी चोरी का चोरी केली? माझ्या पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्याला सगळ्यांना मिळालं पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्याचं पोषण व्हावं म्हणून त्यांनी. आणि मग ती गवळण वाट बघत होती, माझ्या घरी आता येईल. मग 2 वाजले हो, 2चा सुमार, असा सुमार, आणि तिला झोप लागली. ती गवळण त्याच पडवीवर झोपली. झोपली असताना भगवान श्रीकृष्ण बालगोपाळ असं त्या घरात आले आणि सगळी दही अंडी फोडून, दही दुधाचा फस्ता करून, सगळं चिखल करून गेले. पहा, नीट ऐका, जी झोपली होती ना गवळण, जे दृश्य घडत होतं ते दृश्य ती लाईव्ह स्वप्नामध्ये पाहत होती. जे दृश्य घडत होतं ती कशामध्ये पाहत होती? कृष्ण आला बालगोपाळाचं, फोडली, मटकी फोडली, सगळी ती लीला तिनं झोपेमध्ये, त्या स्वप्नामध्ये बघितली. झोप मोडली, स्वप्न मोडलं, पाहतोय तर तेच दृश्य बाहेर. अगं बाई, म्हणते मला जागृत अवस्थेमध्ये बघायचं होतं. काय मेली ही अवदसा झोप. कृष्ण माझ्या घरात आला, परमात्मा माझ्या घरात आला. काही काही ना कीर्तन सुरू झालं का झोप येते. इथे नाहीत ते, दुसरीकडचे सांगतोय, लक्षात घ्या. आणि मला मेलीला झोप लागली. तिनं काय केलं, 4 वाजले, टोपली डोक्यावर घेतली, भाजी घ्या कुणी म्हणायच्या ऐवजी झोप घ्या कुणी. ही झोप घ्या कुणी, झोप विकायला निघाली. आणि त्याच मार्केटमध्ये, त्याच बाजार हट्टामध्ये एक गवळण झोपली होती, असं रस्त्याच्या बाजूला घर. आणि तिला त्या झोपेमध्ये भगवान श्रीकृष्ण आलिंगन देत होते. त्या आलिंगन सुखाचा ती अनुभव करत होती. आणि तिची झोप उडाली. परत झोपण्याचा प्रयत्न केला. अगं बाई, मला भगवंत इथं आलिंगन देत होते, मी आत्मसुख मी भोगत होते. झोपायचा प्रयत्न, झोपच येईना तिला. मला झोप पाहिजे, झोपते, पण ते झोपच येईना. वैतागली आणि ही झोप विकायला निघाली होती. झोप घ्या कुणी, झोप घ्या कुणी. आणि ही बाहेर निघाली, मला झोप पाहिजे, मला झोप. एक झोप विकायला आणि एक झोप विकत घ्यायला. हा जो क्रय विक्रय आहे, यालाच परमार्थ, यालाच भक्ती म्हणतात महाराज. लक्षात आलं तर बघा, आहे की नाही. याला भुलणं म्हणतात, याला वेडे पण म्हणतात. जोपर्यंत तुम्ही वेडे होत नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्या करता वेडा होणार नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, वेडे पण लागतं महाराज, आहे की नाही. मीराबाईला सुद्धा वेड्यात काढलं होतं की नाही, बोला ना. लोग कहे मीरा हुई रे बावरी, बाप कहे कुलना सिरे पग घुंगरू, आहे की नाही. गवळणी सुद्धा वेड्या झाल्या होत्या. का? देखिला डोळा बैसला म्हणी तू चिवदनी उच्चारी. घरामध्ये नवरा आहे, पोरं आहेत, सासू सासरे आहेत, दीर जाव, काही नाही मला. आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. आणि असा व्यवहार बघितल्यानंतर लोक नक्कीच हसतील ना महाराज. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. मग भगवंताच्या अनेक तक्रारी यशोदेकडे गेल्या. यशोदे म्हणते, कृष्णा आता बाद झालं, आता तू शाळेत जा. आता पण पोरांच्या शाळा नाही, तर किती वैतागल्यात बघा आमच्या या माता मावल्या, हे की नाही. या कोरोनामध्ये बरेचसे घटस्फोट झाले. का झाले ते तुमचं तुम्हीच विचार करा. आता घरामध्ये असल्यामुळं लय गडबड झालेली, मला लक्षात घ्या. मग यशोदा पण नाही, ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी यशोदे सायासे पाळी. त्याला इतकं सोपं नाही महाराज. काही मी चैतन्य असणारी पोरं बघितलीत महाराज, परेशान करतात आईला. आणि तीच खरी पोरं. काय मग आता आमचं पोरग बाई जेवलं ना शांत बसते. काय पोरग आहे का महाराज? गल्लीत आलं तर अख्ख्या गल्लीला कळलं पाहिजे, आलं बाई शांताबाईचं काट्ट म्हणून. त्याला पोरग म्हणतात महाराज. नवीन चैतन्य असतं, ताकद असते. आजकाल मी तरुणांमध्ये सुद्धा बघतो ताकद. भांडणच नाही हो, नुसते त्या पबजी भांडणच नाही. बघा तुम्ही, होते का बटणं तुटतायत, कॉलर फाटते का? आमच्या काय भांडणं करत होतो आम्ही, विचारा.
मी कुणाशी मारामारी करायचो लक्षात घ्या, यांना माहिती. हा सगळ्यात नाही नाही माझ्याविषयी यांनी केलं होतं की हा महाराजच होऊ शकत नाही म्हणून. सगळी माझी गुरुबंधू मंडळी हा लक्षात चंचल होतो, चंचल ताकद असते, ऊर्जा असते, ऊर्जा पाहिजे, ऊर्जा शक्ती आहे महाराज लक्षात घ्या, ती शक्ती पाहिजे तुमच्यामध्ये. आणि भगवंताला मग सांगितलं तू जाच आता. आणि मग खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित जे धेनो सावळा जगजेट. आणि भगवंत गाई गोधने चारावया जातो. आणि मग तिथं गाई गोवर्धन पर्वतावर चरायला लागल्या. मग भगवंतानी खेळ खेळायला महाराज विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. हो गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. आणि मग हमामा हुतू सुरपाट्या. मुलं आता खेळत पण नाही, खेळायला पाहिजे. मुलांनी तरुणांनी खेळ खेळायलाच पाहिजे. भगवान बाबा सुद्धा खेळ खेळत होते महाराज लक्षात घ्या. सुरपाट्या. आणि आमचा वारकरी संप्रदाय असा शांत बसणारा नाही. ध्यान करा, प्राणायाम करा, योग करा, असला प्राणायाम. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. नाचणारा खेळणारा. बघा तुम्ही फुगड्या बिगड्या जरा आम्हाला मोकळं सोडा दिंडीमध्ये. बघा आम्ही खेळ कसे खेळतो महाराज लक्षात घ्या. खेळणार आहे तसं भगवंतानी अनेक खेळ खेळले. खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा, बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा. भवरा हिरे गरा गरा, हिरे गरा गर. नवरा 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 खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा. लय आवरत आणलंय बरं इथपर्यंत. जर हे सुटले ना तर मलाही आवरणार नाही लक्षात घ्या. बरंच आवरत कारण का वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणून भगवंतानी तिथं खेळ. मग पेंद्या म्हणला तेव्हा खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. बाबा म्हणता म्हणता 2 वाजले लक्षात घ्या. शहर आहे, मलाही त्याचं भान आहे, परंतु मलाही कधी कधी आवरत नाही. कारण का तुमच्यासारखी मंडळी ऐकणारी जर भेटली आम्हालाही आनंद होतो. म्हणून एक 10-15 मिनटं मी तुमचे जास्त घेतले. असो भगवंतानी सगळ्या बालगोपाळांना एकत्रित केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. खडकी सोडी येल्या मोठा. आणि तो काला भगवंतानी वाटला. बिभ्रत वेणू जटपटयो शृंगवेत्रे जक्षे वामे पाणव मसुडित गो यत्फलान्यंगुलेषु तन्मध्ये स्वपरिसुरदौ हासयन्नर भविस्वई स्वर्गे लोके भिषति बुबुजे यज्ञ भोगबालके पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. जो काला भगवंतानी केला तोच काला ज्ञानोबरांनी केला तोच काला आमच्या संप्रदायामध्ये भाऊ बाबांनी आज नगद नारायण महाराज आहेत. या सर्व साधू संतांनी या ठिकाणी या सप्ताहाच्या माध्यमानं या ठिकाणी आपला हा काला आहे. आजचा हा काला संत भगवान बाबा वसंत वामन भाऊ यांच्या पुण्यस्मरणार्थ संस्कृती प्रतिष्ठान आयोजित सत्संग कीर्तन सोहळा वैष्णवधाम गजानन मंदिर या ठिकाणी हा सुंदर या ठिकाणी डोळ्याची पारणे फेडणारा नवनवीन काही ना गौरव पुरस्कार वितरित या ठिकाणी केलेले आहेत. मोठे मोठे कलाकार, मोठे मोठे या ठिकाणी सोशल वर्कर, नेते मंडळी, अभ्यासक मंडळी, गुणीजन मंडळी, त्यांचा हा गौरव करणारा हा आमचा कार्यक्रम आहे. खरंच चाटे साहेबांना सर्व संयोजकांना आयोजकांना जितके धन्यवाद द्यावेत, तुमचे जितके आभार मानावेत तेवढे कमी आहेत. शब्द आमचे अपुरे पडतात. आज तुम्ही त्यांचा गौरव करता, त्यांचा उत्साह तुम्ही वाढवता या कार्यक्रमाच्या माध्यमाने. कुठे या ठिकाणी कीर्तन कार्यक्रम बंद होती, परंतु तुम्ही याचं आयोजन करून आम्हा कीर्तनकार गुणीजनांमध्ये तोच उत्साह आणि आमच्या निमित्तानं जनतेमध्ये लोकांमध्ये आज लोक थोडी निरुत्साही झालेली आहेत, हतबल झालेली आहेत, परेशान आहेत, परंतु या सप्ताहाच्या माध्यमाने पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ऊर्जा आणण्याचं, उत्साह आणण्याचा हा उत्सव आहे. उत म्हणजे वरचा, सव म्हणजे आनंद, वरचा आनंद, श्रेष्ठ आनंद तुम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. मी
आज नगतनारायण महाराजांना, भाऊ बाबांना, गजानन महाराजांना, साधू संतांना मी प्रार्थना करीन की आमच्या जीवनावरचं हे जे काही महामारीचं संकट आहे ते जावं, आमच्यावरचंच काय संपूर्ण जगावरचं हे सावट जावं आणि आमच्या जीवनामध्ये सुख, शांती, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य आमच्यामध्ये यावं हीच प्रार्थना करतो. आणि बोलत असताना एखादा शब्द लागला असेल दुखवण्याचा हेतू नाही. यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं चेत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. झाली सेवा भगवंताच्या नगतनारायण महाराजांच्या भाऊबाबांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. विठोबा रखुमाई जय जय गोपाल रखुमाई, हरी विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली, नटराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कंठी धरिला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश काला वाटुरी कमेका वैष्णवनिका आकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखलू काला वाटुरी कमेका वैष्णवनिका समज तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटुरी कमेका वैष्णवनिका शिंके लाविली दुरी होतो दिगाची निवरी तुम्ही वारे दुईकडे वाहती त्या धारा घ्या रे दुईच्या गोपरा तुम्ही वारे दुईकडे मुख पसरून तुका मने हाती धोका रे गौरवणे का तुम्ही वारे दुईकडे मुख पसरून बोलिलेले कुरे बेडी वाकुरे उत्तरे कराश पहा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुरले नवचंदन काळाही तुका वाये टाळी उभा संकेत जवळ पुरले नवचंदन काळाही प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव हे बाळा प्रौढाने मुक्ताऊ आरती परमानंदा हे नामा म्हणे केश वाटे देखुनी राहील कंठस्थे आरती ज्ञानराजा वैराग्य मूर्ती म्हणत दिसे शांतीची शोभा आरती भगवान बाबा पैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाले कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्ती म्हणत दिसे शांतीची शोभा आरती भगवान बाबा ब्रह्मचारी जन्माचा उपासना योगी देव देव देवा स्त्रियासी मानिले नाते समान आज्ञ समाशी केले सज्ञान कर्मासी रुचिले सन्मान ज्ञान अंगी ते सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह वैष्णवधाम गजानन मंदिर गजानन नगर गेवराई. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.